गावी येऊन मी बऱ्याच गोष्टी केल्या, तर चला बघूयात मी काय काय केलं. तर दिवसाची सुरुवात ही मी मंदिरात जाण्यापासून केली. हे आहे आमच्या गावचं रामेश्वर मंदिर. मंदिर जितकं बाहेरून सुंदर दिसतंय तितकंच ते आतूनही सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप शांतदायी आहे. आणि इथे ना एक बाबा होते जे खूप क्यूट होते, जे आम्हाला प्रसाद देत होते. या मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. हे आहे केदारलिंग मंदिर. हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे. इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी निघाले घरी यायला. आज मस्त फणसाची भाजी खायचा बेत होता. काकूने मस्त फणस फोडला आणि मी मस्त तोऱ्यात म्हणाले माझ्या कुकिंग स्किल एकदम भारी आहेत. पण ते म्हणतात ना, सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत. कुकिंग स्किलच्या नावाखाली फक्त गरे साफ करून दिलेत मी. पण ते काही असो, फणसाची भाजी एकदम भारी झाली होती यार. आणि हे सगळं क्रेडिट ना माझ्या मम्माला. संध्याकाळी आम्ही गेलो होतो करवंद काढायला आणि गेले ना बरीच वर्ष मी मे महिन्यात गावी नाही आले, तरी पण माझा कॉन्फिडन्स लेवल तर बघा, मी 2-2 खोले बनवलेत. हा डोंगर चढून आम्ही करवंद काढायला गेलो होतो आणि एक्साइटमेंटच्या चक्करमध्ये थोबड फुटता वाचलंय. गुडलक आमचं इतकं होतं की एकाच झाडावरती बरीच करवंद भेटली, त्यामुळे आमचे दोन्ही पण खोले भरले. हा, आता देवाने थोडी जास्त हाईट दिली असती तर अख्खा टोपला भरून आणला असता ना भाई. चला, आमच्या उन्हाळ्यात तर करून झाल्या, आता आम्ही चाललो घरी. बाय द वे, तुम्ही गावी आल्यावर काय काय करता मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.